गॅल्व्हॅनिक सेल, त्याचं पोटेन्शियल कसं तयार होतं, का तयार होतं, याचा विचार आपण काल केला होता. When a metal rod is dipped into its own salt solution, then either due to the oxidation or due to the reduction, the electrical double layer exists across the surface of the metal rod, and hence potential is developed on the single electrode. दोन प्रकारचे पोटेन्शियल तयार होतील. ऑक्सिडेशन मुळे जे तयार होईल त्याला ऑक्सिडेशन पोटेन्शियल म्हणू आपण. जे रिडक्शन मुळे तयार होईल त्याला रिडक्शन पोटेन्शियल म्हणूया. जसं झिंक रॉड, झिंक सल्फेट सोल्युशन, झिंकचं ऑक्सिडेशन होतं, ऑक्सिडेशन पोटेन्शियल तिथे डेव्हलप होतं. परंतु कॉपर रॉड कॉपर सल्फेटमध्ये बुडवून ठेवला, तिथे कॉपर आयॉनचं रिडक्शन होतं, म्हणजे तिथे इलेक्ट्रिकल डबल लेअर तयार होतं, तिथेही पोटेन्शियल डेव्हलप होतं. मग एकूण पोटेन्शियल किती आपल्याला जर विचारलं, सेल पोटेन्शियल. सो सेल पोटेन्शियल इज डिफाइन्ड ॲज algebraic sum of the oxidation potential and reduction potential. लेफ्ट हँड साइड हा राईट हँड साइडला असतो, हा असतो आपला एनोड आणि हा असतो आपला कॅथोड. बरोबर आहे. यावर आधारित आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो एखाद्या वेळेला. ऑक्सिडेशन हाफ सेल पोटेन्शियल प्लस रिडक्शन हाफ सेल पोटेन्शियल, त्या दोघांची बेरीज म्हणजे काय झालं, सेल पोटेन्शियल. कारण इथेही पोटेन्शियल डेव्हलप झालं, इथेही डेव्हलप झालं, मग एकूण किती सेलचं, दोघांची बेरीज. सो सेल पोटेन्शियल इज नथिंग बट इट इज द अल्जेब्रिक सम ऑफ ऑक्सिडेशन पोटेन्शियल which occur at anode and reduction potential which occur at cathode. काही अडचण? Now it is observed that this oxidation potential, reduction potential, that is single electrode potential, it depends on three factors: temperature, pressure and concentration of the electrolyte. आणि म्हणून आपण इलेक्ट्रोड पोटेन्शियल आपल्या फारसं कामाचं नाही. सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियलला असंख्य व्हॅल्यू असतात. मग आपण काय केलं, टेम्परेचर, प्रेशर आणि कॉन्सन्ट्रेशन फिक्स करून एकच व्हॅल्यू एका इलेक्ट्रोडची येणार आणि त्याला काय नाव देणार, मग स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. बरोबर आहे. मग ते स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल असू शकतं, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल पण असू शकतं. मग याची काय व्याख्या केली होती, काल सांगितली होती, जी वारंवार परीक्षेत विचारतात. इट इज द पोटेन्शियल डिफरन्स इन बिटवीन द मेटल रॉड अँड इट्स ओन सॉल्ट सोल्युशन अराउंड इट ॲट इक्विलिब्रियम ॲट 25 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर, 1 atmospheric pressure and the concentration of electrolyte is 1 molar. आता जर आपण स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल घेतलं तर स्टँडर्ड सेल पोटेन्शियल काय होईल. सो स्टँडर्ड सेल पोटेन्शियल, स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल प्लस स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल, एनोड अँड दिस इज कॅथोड. या फॉर्म्युल्यावर आधारित तुम्ही प्रश्नाचं उत्तर काढू शकता की ऑक्सिडेशन पोटेन्शियल एवढा आहे, रिडक्शन पोटेन्शियल एवढा आहे, तर सेल पोटेन्शियल किती होईल. बरोबर आहे की नाही. 0.763 समजा झिंकचं असतं, 0.445, त्या दोघांची बेरीज करा, 1.337 असते. आता समजा आपला डॅनियल सेल आहे, झिंक रॉड, झिंक सल्फेट, डबल व्हर्टिकल लाईन, तर इथे 0.761 आणि हे काहीतरी 0.337 हे ऑक्सिडेशन पोटेन्शियल आहे आणि हे रिडक्शन पोटेन्शियल आहे. मग दोघांची जर तुम्ही बेरीज केली तर काय होईल, 0.76376 ब्रॉडली 76 घेतात आणि हे झालं 0.337. मग हे किती होतील, हे 7 आणि 0.763 आहे. किती आहे, 0.763. 7 आणि 3 10 0 हसाला 1, 6 आणि 3 9 10 0 हसाला 1, 7 आणि 3 10. बरोबर आहे. म्हणजे हे 7 आणि 3 10 आणि 11 म्हणजे किती होईल ते 1.1 पहा बेरीज बरोबर येते. सो स्टँडर्ड सेल पोटेन्शियल ऑफ डॅनियल सेल इज 1.1 व्होल्ट. हे ऑक्सिडेशन पोटेन्शियल एनोडचं, हे रिडक्शन पोटेन्शियल कॉपरचं,
दोघांचे स्टँडर्ड व्हॅल्यूज आहेत आता, म्हणजे किती 25 डिग्री सेंटीग्रेड, 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशर आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ इलेक्ट्रोलाइट 1 मोलार असेल तर. ठीक आहे. आता पहा आपल्याला काय केलं आपण, मग हे दोन दोन पोटेन्शियल पुन्हा गोंधळ होऊ नये म्हणून यांनी आता एकच पोटेन्शियल कन्सिडर करायचं ठरवलं की फक्त स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियलचाच विचार करायचा. म्हणजे तुम्हाला ज्याही व्हॅल्यू देण्यात येतील तर कोणत्या देण्यात येतील, आता स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल यालाच आपण प्रमाण मानलं. बरोबर. मग आता एखाद्यावर जर ऑक्सिडेशन पोटेन्शियल डेव्हलप होत असेल तर मग त्याचं रिडक्शन पोटेन्शियल कसं कन्सिडर करायचं, विथ निगेटिव्ह साईन. पुन्हा लक्षात घ्या, महत्वाचा मुद्दा आहे की एखाद्याचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल IUPAC कन्व्हेन्शन आहे आता हे, एखाद्यावर जर आता ऑक्सिडेशन पोटेन्शियल डेव्हलप होत असेल तर मग त्याचं तेवढं स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल किती होईल, संख्या तेवढीच राहील. फक्त काय करायचं तुम्हाला आता, साईन बदलून टाकायची. हे कोणी सांगितलं आपल्याला, आता हे IUPAC नेमिंग सिस्टीम जी आहे, आपले रूल्स आहेत त्याच्यानुसार एखाद्याचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल तेवढंच त्याचं निगेटिव्ह रिडक्शन पोटेन्शियल तुम्ही म्हणू शकता. रिडक्शन पोटेन्शियल ते तर पॉझिटिव्हच राहील, पण आपल्याला सगळेच रिडक्शन पोटेन्शियल मध्ये आणायचे आहेत. मग एखाद्यावर जर ऑक्सिडेशन घडत असेल, ऑक्सिडेशन पोटेन्शियल असेल, तर आपण म्हणताना ते रिडक्शन म्हणू शकतो विथ अपोजिट साईन. म्हणजे याचाच अर्थ असा झाला, आता पहा E0 ऑक्सिडेशन ऑफ झिंक रॉड किती आहे, 0.763 व्होल्ट आहे की नाही. मग याचं रिडक्शन पोटेन्शियल जर मी म्हटलं, आता रिडक्शन पोटेन्शियल ऑफ झिंक आयॉन प्लस झिंक हे किती होईल आता, -0.763 व्होल्ट असं होईल. म्हणजे तुम्हाला व्हॅल्यूज ज्या देतील ते ह्या देणार नाही. आता स्टँडर्ड कोणत्या व्हॅल्यूज देतील तुम्हाला, नेहमी प्रत्येक वेळेला स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियलच्याच व्हॅल्यू देतील. पण ती रिडक्शनची व्हॅल्यू त्याला निगेटिव्ह करून ऑक्सिडेशन घेऊन या फॉर्म्युल्यात किंमत टाकली तरी चालते. किंवा मग यांनी काय केलं, आता पहा या फॉर्म्युल्याला सगळं रिडक्शनच्या टर्म्स मध्ये घेऊन आले ते. म्हणजेच काय होईल आता, हे आपल्या नियमानुसार E0 ऑक्सिडेशन इज इक्वल टू -E0 रिडक्शन होईल की नाही. हे मग टाकावर इथे किंमत. सो E0 ऑफ द सेल इज इक्वल टू -E0 रिडक्शन प्लस E0 रिडक्शन. हे कुठे कॅथोड आणि हे कुठलं एनोडचं आहे. ते अगोदर लिहा वाटलं तर E0 रिडक्शन कॅथोड मायनस E0 रिडक्शन एनोड. आणि आता हाही फॉर्म्युला चालतो, हे चालेल, हेही चालेल. ह्या व्हॅल्यूज दिलेल्या असतात तुम्हाला, कोणत्या, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियलच्या व्हॅल्यू तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिल्या जातील. मग तुम्ही या पद्धतीनं सोडवलं तरी चालतं किंवा या फॉर्म्युल्यात किंमत टाका. आता काय, स्टँडर्ड सेल पोटेन्शियल म्हणजे काय, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॅथोड मायनस स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ एनोड. आता तुम्हाला परीक्षेत कसं देईल, समजा डॅनियल सेलचं तुम्हाला देतील E0 ऑफ झेड इज इक्वल टू आणि E0 ऑफ कॉपर इज इक्वल टू 0.337 व्होल्ट आणि हे किती दिलेलं आहे तुम्हाला आता 763 व्होल्ट. आता टाका किमती, पहा बरं. एनोड कोण आहे, कॅथोड कोण आहे ते पहा. कॅथोड कोण आहे आपला, कॉपर. किती आहे व्हॅल्यू ते पहा. E0 कॅथोड म्हणजे 0.337 व्होल्ट, ही मायनस साईन. आता रिडक्शन पोटेन्शियल किती आहे त्याचं, -0.763 व्होल्ट. म्हणजेच काय, 0.337 मायनस मायनस प्लस 763 म्हणजेच किती आलं पुन्हा उत्तर, 1.1 व्होल्ट. बदललं का उत्तर. हाही फॉर्म्युला चालतो, हाही चालतो. आपल्याला व्हॅल्यूज तुम्हाला ह्या अशा देण्यात येतील, तिथे म्हणणार नाहीत ते की हे ऑक्सिडेशन आहे का रिडक्शन आहे. आता IUPAC सांगितलं की तुम्हाला दिलेली व्हॅल्यू ही प्रत्येक वेळेला कोणती राहणार आहे, रिडक्शन. कोणतं, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियलच्या व्हॅल्यूज राहणार आहे. मग यावर आधारित कधी कधी 1 किंवा 2 मार्काचा प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. मग आपल्याला आता स्टँडर्ड सेल पोटेन्शियल इज नथिंग बट इट इज द सम ऑफ स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल अँड स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. बस हीच व्याख्या. आणि स्टँडर्ड सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणजे काय, मग
It is the potential difference between the metal rod and its own salt solution around it at equilibrium at 25 degrees centigrade temperature, 1 atmospheric pressure, and the concentration of the electrolyte is 1 molar. आता आपल्याला स्टँडर्ड सेल पोटेन्शियल माहिती आहे, जे 25 डिग्रीला असतं, 1 atmospheric प्रेशरला असतं आणि जिथे इलेक्ट्रोलाइटचं कॉन्सन्ट्रेशन हे 1 मोलार असतं. समजा टेम्परेचर बदललं, प्रेशर बदललं, कॉन्सन्ट्रेशन बदललं तर पोटेन्शियलची किंमत पण बदलते. मग याच्यामध्ये काय रिलेशन आहे? स्टँडर्ड सेल पोटेन्शियल, त्यानंतर टेम्परेचर, प्रेशर आणि कॉन्सन्ट्रेशन आणि पोटेन्शियल या सगळ्यांमध्ये जे रिलेशन आहे ते डायरेक्ट घ्यायचं आहे आपल्याला. कुठून आलं कसं आलं गरज नाही. आणि ते रिलेशन कोणतं आहे ते विचारतात परीक्षेत. त्याचा अर्थ टर्मचा 2 मार्काला. त्याला म्हटलं जातं नर्स्ड इक्वेशन. नर्स्ड इक्वेशन इट गिव्स द रिलेशन बिटवीन सेल पोटेन्शियल, स्टँडर्ड सेल पोटेन्शियल, टेम्परेचर, प्रेशर अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ द इलेक्ट्रोलाइट इन्व्हॉल्व्ड इन द गॅल्व्हॅनिक सेल. या सगळ्यांमध्ये कोणतं रिलेशन आहे हे कोणी दिलं आपल्याला? नर्स्ड इक्वेशन दिलेलं आहे. कुठून आलं काय आलं गरज नाही. मग आता हे नर्स्ड इक्वेशन काय आहे पहा. नर्स्ड इक्वेशन, समजा एक रिएक्शन आहे, आता सेल रिएक्शन A plus B it gives C plus D, कॅपिटल C कॅपिटल D. इथे सहगुणक येतो A हा स्मॉल b हा स्मॉल c हा स्मॉल d. ही एक रिएक्शन आहे आपली सेल रिएक्शन. जसं Zn प्लस Cu प्लस प्लस इट गिव्स Zn प्लस 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 Cu असते की नाही सेल रिएक्शन. समजा ही सेल रिएक्शन आहे, ते प्रॉडक्ट आहे, हे रिएक्टंट आहे. टेम्परेचर म्हणजे T, ठीक आहे, टेम्परेचर T आहे. त्यानंतर कॉन्सन्ट्रेशन पण सांगतो आता काय आहे. तर आपल्याला तर काढायचं याचं सेल पोटेन्शियल. सो सेल पोटेन्शियल नर्स्ड इक्वेशन काय आहे? E ऑफ द सेल दॅट इज सेल पोटेन्शियल इज इक्वल टू E0 ऑफ द सेल, E0 स्टँडर्ड सेल पोटेन्शियल. आणि हे कोण? सेल पोटेन्शियल ऍट एनी टेम्परेचर, एनी कॉन्सन्ट्रेशन, एनी प्रेशर. बरोबर, हे कोणत्याही टेम्परेचर प्रेशरला. आणि मात्र किती? 25 डिग्री, 1 atmospheric प्रेशर आणि कॉन्सन्ट्रेशन त्याच सेलचं. या सेलमध्ये हे स्टँडर्ड व्हॅल्यू झाली. मायनस RT डिवायडेड बाय NF Ln that is log to the base E concentration of products divided by concentration of reactant. बघा हे रिलेशन पाठ करायचं आहे तुम्हाला. 2 मार्काला विचारतात किंवा यावर आधारित प्रॉब्लेमही येऊ शकतो. मग हे डायरेक्ट आलेले, कुठून आलं काय आलं कसं घेतलं गरज नाही आपल्याला. त्यांनी दिलेलं आहे आणि आपल्या अभ्यासक्रमात नाही येते. डायरेक्ट पाठ करायचं आपल्याला. हे झालं स्टँडर्ड सेल पोटेन्शियल, हे झालं सेल पोटेन्शियल ऍट टेम्परेचर T, ऍट टेम्परेचर T. आणि कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते आता प्रॉडक्ट डिवायडेड बाय रिएक्टंट आलेलं आहे. T म्हणजे टेम्परेचर, R म्हणजे आपला जनरल गॅस कॉन्स्टंट जो आहे 8.314 J इनवर्स मोल इनवर्स. N म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन्व्हॉल्व इन द रिएक्शन. N म्हणजे कोण? नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन इन्व्हॉल्व इन द रिएक्शन. F म्हणजे फॅराड. F म्हणजे फॅराड. 1 फॅराड म्हणजे किती? 96500 कुलॉम. मग आता हे कसं लिहिता येईल मला? सो E ऑफ द सेल इज इक्वल टू E0 ऑफ द सेल मायनस RT डिवायडेड बाय NF Ln दॅट इज लॉग टू द बेस E. प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन, प्रॉडक्ट आहेत आपलं कॉन्सन्ट्रेशन ऑफ C रेज टू द पॉवर C होईल. हे 11वी शिकवलेलं आहे. D रेज टू द पॉवर D, A रेज टू द पॉवर A आणि एक काय होईल B रेज टू द पॉवर B. समजा हे नसेल तर काय? C इंटू D डिवायडेड बाय A इंटू B होईल. लॉ ऑफ मास ऍक्शन घेतला होता आपण 11वीत, ते तसं लिहिलं मी आता. प्रॉडक्टच्या कॉन्सन्ट्रेशनचा गुणाकार भागीला रिएक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनचा गुणाकार. बस ही जी रिलेशन आहे हेच आहे नर्स्ड इक्वेशन. प्रॉडक्ट रिएक्टंट घ्या, त्याच्या खाली ही रिएक्शन वरून या रिएक्शनचं सेल पोटेन्शियल एवढ्या टेम्परेचरला, या कॉन्सन्ट्रेशनला, या फॉर्म्युल्यानुसार निघेल आपल्याला. आता काय होतं की बऱ्याच वेळेला आपण टेम्परेचर फारसं बदलत नाही. मग ऍट 298K 298 केल्विनला काय होतं पहा. आता हा E0 ऑफ द सेल
आर किती आहे तुम्हाला माहिती आहे, किती आहे तो 8.314. टेम्परेचर किती 25 डिग्री म्हणजे 298. एन फॅरेड म्हणजे किती 96500 कुलम. आणि हे एलएन आहे जिथे कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी रेस टू द पॉवर सी, हा डी रेस टू द पॉवर डी, ए रेस टू द पॉवर ए इंटू बी रेस टू द पॉवर बी. आता मी काय करतो पुन्हा आर ची किंमत टाकली, मी टेम्परेचर 25 डिग्रीची किंमत टाकली, एन म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स विच इन्व्हॉल्व इन द रिएक्शन, ते रिएक्शन लिहिल्यानंतरच समजेल आपल्याला. फॅरेडची किंमत मी टाकली आणि हा एलएन आहे एक्सपोनेन्शियल लॉग. आता आपण याचं रूपांतर टू द बेस लॉग 10 करतोय मी. तेव्हा कोणत्या फॅक्टरनी मल्टिप्लाय करत असतो आपण आठवा 2.303 चालेल E0 ऑफ द सेल. आता हा सगळा गुणाकार भागाकार करत बसायचा नाही, तो किती येतो तेही सांगतो. सो E0 ऑफ द सेल हे सगळे गुणाकार भागाकार केल्यानंतर 0.0592 डिवाइडेड बाय स्मॉल n log to the base 10 concentration of c raised to the power c, d raised to the power d, a raised to the power a आणि हा झाला b raised to the power b. This is the final relation. म्हणजे हे पण चालेल, हे पण चालेल. याला तुम्ही log to the base 10 2.303 घेऊ शकता इथे पण. आणि हे फक्त किती डिग्रीला आहे मात्र हे 25 डिग्रीला आला. शक्यतो आपल्याला याचं काम पडणार आहे कारण आपण रूम टेम्परेचर ऍव्हरेज किती कन्सिडर करतो 25. तर हे रिलेशन बघा, हे कुठून आलं ते आलं लक्षात. आता हे झालं नर्स इक्वेशन. हेही चालेल, हेही चालेल, हेही चालेल. हे सगळे कोण आहेत नर्स इक्वेशन फॉर सेल पोटेन्शियल. आता याचं इम्प्लिमेंटेशन करून दाखवतो मी तुम्हाला एखाद्या सेलमध्ये की हा जो फॉर्म्युला आहे हा आपल्याला आता अप्लाय करायचा आहे डॅनियल सेलला. ठीक आहे, मग आता डॅनियल सेलचे रिएक्शन आपण लिहूया आणि हाच फॉर्म्युला नर्स इक्वेशन फॉर सेल पोटेन्शियल. डॅनियल सेल आपल्याला माहिती आहे Zn प्लस प्लस Cu प्लस प्लस आणि Cu. हा निगेटिव्ह इलेक्ट्रोड, हा पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड. C1 कॉन्सन्ट्रेशन C2 बरोबर आहे. C1 C2 जे असेल ते 0.1 0.3 0.5 किती असू शकतं. 1 मोलार असेल मात्र 25 डिग्री तर ते स्टँडर्ड होईल. स्टँडर्ड सेल पोटेन्शियल ते E0 ऑफ द सेल तो माहिती आहे 1.1 व्होल्ट आहे. मग आता सेल पोटेन्शियल साठी अप्लाय करा बरं. ही रिएक्शन आहे आपली Zn प्लस Cu प्लस प्लस एक्वायस. हा सॉलिड आहे, इट गिव्स Zn प्लस प्लस एक्वायस प्लस Cu सॉलिड. ही झाली टोटल रिएक्शन. किती इलेक्ट्रॉन इन्व्हॉल्व होतात त्याच्यात. झिंक 2 मोल इलेक्ट्रॉन देतो, कॉपर आयॉन 2 मोल इलेक्ट्रॉन देतो. म्हणजे N इक्वल टू किती होईल आपल्या फॉर्म्युल्यामध्ये 2 होणार आहे इथे. Zn इट विल गिव्ह Zn प्लस 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 2 इलेक्ट्रॉन लिहितो आपण. ते 2 इलेक्ट्रॉन इकडे घेतो, ते मोल मध्ये असतं. मग आता आपल्याला E ऑफ द सेल इज इक्वल टू E0 ऑफ द सेल ही 1.1 व्होल्ट हे माहिती आहे, हे काढायचं आहे. मायनस 0. पूर्ण लिहितो 2.303 RT डिवाइडेड बाय NF हे लॉग टू द बेस 10 concentration of product divided by concentration of reactant. Now concentration of the solid it is unity. हे काय कन्सिडर करायचं आपण कारण तो सॉलिड आहे, त्याचं कॉन्सन्ट्रेशन काही तयार झालेलं नाही, तो रॉड होता फक्त युनिटी. म्हणून तो ते येणारच नाही टर्म मध्ये. आयॉनचं कॉन्सन्ट्रेशन मोजू शकता तुम्ही. प्रॉडक्ट मध्ये कोण आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ Zn प्लस प्लस डिवाइडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cu प्लस प्लस. याचं कॉन्सन्ट्रेशन युनिटी, कॉन्सन्ट्रेशन युनिटी ते टर्म घ्यायच्या नाही. आता ऍट 25 डिग्री सेंटीग्रेड काय होईल 298 K. द व्हॅल्यू बिकम्स E ऑफ द सेल इज इक्वल टू E0 ऑफ द सेल मायनस 0.0592 डिवाइडेड बाय N. N म्हणजे किती राहील 2 राहील इथे. ठीक आहे 92 log to the base 10 concentration of Zn plus plus
C1 C2 जे दिलेलं असेल ते इथे घ्यायचं प्रॉब्लेम मध्ये. हे ॲक्वायर्ड झाला फॉर्म्युला. L = 2 टाकू शकता तुम्ही इथे फॉर डायनॅमिक सेल. काही अडचण माता याला. हे आहे कॅल्क्युलेशन ऑफ सेल पोटेन्शियल. कॅल्क्युलेशन ऑफ सेल पोटेन्शियल. सेल पोटेन्शियल आपण ह्या अशा फॉर्म्युल्याने काढू शकतो. कोणताही सेल तुम्ही रिप्रेझेंट करा, रिॲक्शन लिहा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट करायचंय. ह्या किमती फिक्स राहतात. आता एखाद्याला हाफ सेलचं पोटेन्शियल काढायचं असेल, कॅल्क्युलेशन ऑफ सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियल, त्याच्यासाठी देखील हाच नियम आहे. मग फॉर एक्झाम्पल झिंक रॉड, झिंक सल्फेट सोल्युशन. आता रिडक्शन पोटेन्शियल स्टँडर्ड गृहीत धरलेला आहे. Zn++ aqueous, हा Zn रॉड, इथे रिएक्शन होईल Zn++ +2 इलेक्ट्रॉन, इट गिव्स Zn सॉलिड रिडक्शन. चालेल, कारण तुम्हाला स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल दिलेलं असतं म्हणून. अदरवाइज ऑक्सिडेशन घेऊनही काढू शकता, तिथेही तो फॉर्म्युला अप्लाय केला जातो. तुम्ही ऑक्सिडेशन घेतलं तरी तोच फॉर्म्युला आहे, सारखंच उत्तर येतं. मग लिहावर आपला फॉर्म्युला. सो E of Zn is equal to E0 of Zn. ही व्हॅल्यू कोणती झाली आता? स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल किती? -0.763 व्होल्ट ही व्हॅल्यू झाली, ती दिलेली असते. मायनस 2.303 RT डिवायडेड बाय NF log to the base 10 concentration of product divided by concentration of reactant. पहावर काही बिघडलं का? हे युनिटी आहे ते 1 घेतला मी, सॉलिड असल्यामुळे. इकडे डिवायडेड बाय कोण आलं? कॉन्सन्ट्रेशन ऑफ Zn++ आयॉन. हा Zn जर वर घेतला तर तुमची साइन बदलून जाईल. सो E of Zn is equal to E0 of Zn minus minus plus 2.303 RT divided by NF, आणि हे होईल log to the base 10 concentration of Zn++ aqueous. हा वर करा, 1 मायनस log 1 म्हणजे 0 होऊन जाईल, ती 0 मायनस मायनस प्लस होत आहे. हे चालेल. at 298K the value becomes E0 of Zn plus 0.0592 divided by N म्हणजे 2 इलेक्ट्रॉन टाकून द्या, आणि log to the base 10 concentration of Zn++ आयॉन. बघा, सिंगल इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल पण तुम्हाला इथे काढता येतं. आणि संपला पॉइंट संपला. म्हणजे आपल्याला आता